पंचायत इकडं मालकांचं राजन मालक. हा लोक तर ती विरोध टीका करतात की ना हायवेच्या पलीकडे त्यांचं चालतंय सगळं. ही पण आता हाय हायवेच्या अलीकडलं गाव आहे की काय परिस्थिती आहे आमचा रामदास चौरे चरण चौरे लय हवा आहे. रामदासांना कुणी गेलेले आहे ते दुसरं कोणाचं नाव घ्या की कोण आहे ते. आता उमेश पाटील आहे आमदार तीच मालक आहे तेव्हा. बर उमेदवार कोण आहे माहित आहे का? माहित आहे कोण आहे? बालाजी नरोटे हा आणि पंचायत समिती तिकडे खिलारे साहेब. आधी 70 कोटीचा घोटाळा केला त्यासाठी तिकडे गेला. बरं. नाही ती मोदी बाहेर काढत होतो घोटाळा. मोदीची पेन्शन ह्यांचे अजून पैसे येतात अजून काय पाहिजे अजून काय करा पाहिजे. रेशन तर आज बदलून दिलं फुकट. बर तुम्हाला कळतं असं दिलं फुकट आहे लाईट बिल फुकट आहे. काळा बाजारला गाड्या जात होत्या. राजन पाटला दगड उभा केला हा तसं निवडून का पण राजन पाटील एवढे पाठीमाग काल लोक आहेत आमदार तर नाही की आमदार कसं काल नाही कोण आमदार निवडून कसं काल नाही मत आहे. मत काय आपले जे उमेदवार उभा केलेत बालाजी नरोटे दुसरं कोणाचं नाव घ्या की पहिलवान बिलवान आहे ती की अजून काय हो बटाटे 2 मिनिटांमध्ये हा हा संजू भाऊ आहेत आम्हाला एवढं माहित आहे. हा. हा आणि इकडे आमचं ते नरोटे बालाजी बरं आहे का ना बालाजी नरोडेच काम संमत चांगले आहेत कार्य कसं आहे बालाजी नरोडे चांगला आहे, एक नंबर काय निळेचं पण चांगलंच आहे की हो. जरी त्यांचं तिकीट चालू असलं तर आपल्याला काय त्याचा संपर्कच नाही ना. कोण जर असलं तर आम्ही भाजपलाच मत देणार हो. कोण उभं राहिलं जिल्हा परिषदेला बालाजी नरोटे ते काय ते पंचायत समितीला ते भाजप सोडून चालते. का मग काय आता भाजप आता सगळं वरलं सरकार भाजपचं आहे तर खाली दुसरी आणून काय उपयोग आहे. भाजपनं लय वाटोळं केलं म्हणते रे. म्हणते म्हणणारी म्हणते पण बालाजी नरोटे आणि संजय राहिले त्यामुळं नमस्कार, मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता पोखरापूर गटात आहे. पोखरापूर गटातील हिवरे या गावात आहे. त्या गावातील लोकांच्या आता इथे काय आज बाजार आहे हिवरे या गावचा. हिवरे या गावातील आलेल्या लोकांचा नागरिकांचा स्थानिक नागरिकांचा आपण मत जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने आता इथे काही आजोबा आहेत आपल्या बशी तिकडे. आजोबा नाव काय आपलं? अरे बर काय मुलाला घेऊन फिरताय काय मुलगी आहे. नात आहे काय? होय. बर मतदान कुणाला मग यंदा? ती काय आता आज गेल्यावर काय होईल बुद्धी देईल ती देव. तरी भाजप राष्ट्रवादी तुतारी भाजप सोडून चालते. का मग काय आता भाजप आता सगळं वरलं सरकार भाजपचं आहे तर खाली दुसरी आणून काय उपयोग आहे. भाजपनं लय वाटोळं केलं म्हणते रे. म्हणते म्हणणारी म्हणते पण आपल्याला देते ना पैसे. बर मोदी काय? मोदी 2000 देते ना 3 महिन्यात एकदा. 3 महिन्यात म्हणजे प्रति महिन्याला 2-2 हजार रुपये मिळतील. 6,000 रुपये 3 महिन्यात वर्षाला 24,000 नाही 12,000 मिळतील का नाही का. वर्षाला नव्हते 6 महिन्याला 2,000 आहे. हा म्हणजे 2-2 हजार रुपये महिन्याला मिळतील. त्यांना विसरून चाललं. बर ही काय देते बाकीची. आमच्या देवळाला साधी कुणी 10 रुपये सुद्धा दिले नाहीत. नाही तर हा पदर खर्च लोकांनी गोळा करून मांडले. मग आता राजन पाटील बी भाजपमध्ये गेलेत की आता. जाऊ दे काय आता बर चांगली गोष्ट आहे. बर मग पहिले राष्ट्रवादी होते ते. त्यांना काय आता बघा राष्ट्रवादी त्यांच्या मागेच आम्ही जातो. बर मग तुमचं मत कमळालाच का? हा कमळाला मग उमेदवार कोण बी असले तरी. कोण बी असू दे काय त्याला बर द्यायचं. हा आता मग मी तुमच्याकडे येतो. तुम्ही बसा जरा इकडे, तुम्ही जाऊ नका जरा या इकडे. तुम्ही काय म्हणताय मला थोडं तुमच्या मध्ये रस्ता द्या जरा. थोडं पलीकडे सारखा मी तुम्हाला बोलायचं आहे मला तुमच्याशी बी. हे काठीदारा बर काय दोंडा काय म्हणता? कोण जर असलं तर आम्ही भाजपलाच मत देणार हो. काय भाजपनं तर लय वाटोळं केलं म्हणते तिथलं सटाणा. राज्याचं देशाचं. आणि आमचं तर वाटोळ केलेलं आहे. आता कोणाचं केलं आमचं वाटोळं भाजपनं. मग कोणाचं केलं ते म्हणत असेल आमचं वाटोळ केलं. आमचं काय केलं नाही ना त्याने. आमचं उलट चांगलं केलं. इकडे इकडे हा बर लाडक्या बहिणीचं म्हणताय तुम्ही. तुमच्या घरात किती येते म्हणजे किती लाडक्या बहिणीच किती येते? आमचं 4,500. 4,500. इकडे तुम्ही बसा जरा. आजोबा थोडा रस्ता पलीकडे सर तुम्ही बसा इथे. इथं हाय जात नाहीत कुठे इकडे. हा काय म्हणता तुम्ही? अहो त्यांनी सगळ्या सवलती दिल्या. मोदीची पेन्शन ह्यांचे अजून पैसे येतात आणि अजून काय पाहिजे अजून काय करा पाहिजे. रेशन तर आज बदलून दिलं फुकट.
बरं तुम्हाला कळतं असं दिलं फुकट लाईट बिल फुकट आहे. काळा बाजारला गाड्या जात होत्या गचा गच पहिल्या आता रेशनच उडं नाही किती उडं फुकट नाही. वाढलं ते मग बर हा. मग भाजपला तुम्ही देणार मत मग? भाजपशिवाय पर्याय नाही त्याला. पर्याय नाही आता. पर्याय नाही दिल्लीत भाजप, हा महाराष्ट्रात भाजप. भाजपनं सगळी घाण काढून टाकली मोदीनं पाक किती घाण होती पहिली बर भ्रष्टाचार कुठं नाही ती लिपडी बर आता कसं चाललंय हा अयोग्य आहे का आता मग होय, मग ते ताकद ना आता नाही, नाही. पाकिस्तान असो तर दुनिया असो राष्ट्रवादी बरी होती का भाजप बरं होतं ना- ना, भाजप काँग्रेस बरं होतं भाजपच अहो, बरं. आता त्यांचं सगळं मागं पडलं. राष्ट्रवादी बी गेली, काँग्रेस बी गेलं आणि उद्धव ठाकरे बी गेलाय. गेलं काय राहिले त्यांचं आता फुटाफुटी त्यांच्या भांडण लागायला हा हा एक इकडे जात एक तिकडे जात काय करायचं मग? नाही, हे राष्ट्रवादी 2 झाले शिवसेना 2 दोन झाले हा. कसं आहे ते काय करायचं हा? मग सगळं द्यायचं दोन- पद कुणाला नेमकं? बर. मग एक पक्ष म्हणजे भाजपच. बर इकडं राष्ट्रवादीला जरी दिलं तर ती तिकडे भाजपने जाऊन बसते म्हण बस तर त्याला काय करायचं आपल्याला, पण आपण भाजपला टाकायचं. ते आता ते पदासाठी जाणार येणार ते काय काय करणार आपला पण आपण भाजपला अहो, टाकायचं. त्यांच्या चोऱ्या झाकायसाठी जाते ती. हा. काय त्यांच्या चोऱ्या झाकायसाठी जाते. अहो नाही ते ती म्हणते ते आम्ही लोकांचं हित करायला ना विकास करायसाठी जा- तरी सरळ आधी 70 कोटीचा घोटाळा केला त्यासाठी तिकडे गेला. नाही ती मोदी बाहेर काढत होतो घोटाळा. कोण मग यंदा आता भाजपला देणार कोण बी असू दे. कोणी काय उभा राहिना दोंडा असू दे त्या भाजपला टाकायचं मतदान त्या भाजपला कमळाला टाकणार मग. कमळाला हा जिथलं माणसाला कोणा बघायचं मालक गेलंय म्हणून भाजपला आहे का तसं काय नाही. मालकाचं संबंध नाही मालकाच्या आधी टाकली आणि भाजपला पहिली टाकली नाही ते बर मग खासदार केला मला जाऊ दे, काय त्याला काय आहे? हा 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 बर बर आजोबा तुम्ही जाऊ नका थांबा काम आहे मला. बर बर काम आहे बर बर या इकडे हे टेलर साहेब आहे इकडे आता मालकाचं काय सरका जरा तुम्ही इकडे जरा टेलर साहेब काय चालू आपला धंदा पाणी व्यवसाय बरा आहे का दुकानात लय हे झालंय जरा असंच घरी घेत ना आपलं हा घरी घेत नाही करतो बर काय परिस्थिती आहे बीजेपी बीजेपी का आम्हाला पहिल्यापासून मोदी साहेबाची लय साथ आहे बर शेतात लाईट बिल फुकट आहे ती हा आणि मुख्यमंत्री 2000 त्यांचं 2000 लाडक्या बहिणीचे पैसे येतात बर त्यामुळे आम्ही कमळाशिवाय मतदान करणार बर कमळ कमळ उमेदवार कोण आहे माहित आहे का माहित आहे की? कोण आहे बालाजी नरोटे हा आणि पंचायत समिती तिकडे खिलारे साहेब बर तुमची कुठल्या पक्षात आहे ते ते बीजेपी मध्ये जाय ती येतील का निवडून 100% येणार बर या इकडे अजून काय आपण काय लोकांचं आपण मत घेऊया नागरिकांचं या इकडे कुठल्या गावचं आहे उत्तर सोलापूरचं आहे काय बर 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 चल आपण इकडे बाजाराकडे जाऊया शिवरे तसं गाव पाहता हा आजचा बाजार दिवस आहे हिवऱ्या गावचा आजोबा झाला का बाजार काय काय घेतलंय आलं घेतली मेथी भाजी हाय कोथिंबीर आहे पालक हाय सुका हाय सगळं आहे बर हे किती दिवसाचा ते आठवड्याला असते का बाजार आठवड्याला. आठवड्याला बर इकडे हजार थोडे इकडे हजार बांधा बर कुठल्या गावचं तुम्ही ह्या गावचं मग इथलंच प्रॉपर तुम्ही हा काय जिल्हा परिषद लागले ते आपल्याला काय माहित नाही आपण त्यात मानकडे नसतो का हो आपण त्या मानकडे नाही कशा निवडणुकी जिल्ह्यावर माहित तर पाहिजे की उमेदवार येते आम्ही काय मालकाची मान कोण बाळराजे आम्ही सगळ्यात बर भाजप हा दुसरं कोण दुसरं कोण का आपण त्या इसेच नाही बाळराजे कोण बस बर हा. का पण का कशामुळे आपण त्या इंटरेस्ट नाही त्यातला कोण फायदा आहे? कोण काय देणार आहे कोण काय करणार हा मग हा त्यांनी काय देते मग कोणी तुम्ही आता काय बाळराजेंचं नाव घेत आहे नाही नाही ते देत नाहीत कोण आमचे येतले आहेत ना मावकीतले आहेत ती आमचे पाहुणे हे मावकीत आपण नाव घेतो बस बरं. काय नाही भाजप कोणी का उभं राहून येईल उमेदवार तर माहिती आहे कोण कोण उभं राहिले नाही ती माहित नाही आपल्याला सांगून तुम्हाला फायदा काय बोलू पाहिजे दोन्ही कलिकला विरोधक हे ते कुठले उमेदवार तसलं काय नाही आपल्याला तसले काय माहितच नाही तुम्हाला नाही नाही आपण बर 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 ठीक असू रे असो खाता घेऊ आपण थांबा नाही राहू द्या चला हा
हा वडापाव खाताय बोला की कसं आहे बाजाराचा दिवस आज एक नंबर बर आठवड्याला असतो बाजार आठवड्याला असतं आज काय सध्या आहे नग ह्याची जिल्हा परिषद पंचायत समिती परिषदेचा काय विषय माहित नाही जर सरपंच सांगेल त्याला आमचं मतदान असणार आहे सरपंच कोण हिवरेगाव उमेश मोरे सरपंच सांगेल त्याला उमेश मोरे बर ते कुठल्या पार्टीत नाही ते बालाजी नरोटे आणि संजय किराडे कमळ बालाजी नरुडे आणि संजीव खिलारे ते कुठल्या पक्षात नाही ते बीजेपी बीजेपी येतंय का पण आता येईल असं हाय चालू तर त्यांची जर तयारी तशी निवडून येतील का येणार की. येणार आणि ते विरोधक पण निवडले आहे की पहिलवान निळे ते हे ते नाही, त्यांचं पण चांगलं आहे तसं सपोर्ट त्यांचं पण हाय माणूस माणूस येतो माणूस हा घासून होईल की घासून होतोय पोखरापूर घाटात वक्रापूर गटात पंचायत समितीचं काय पंचायत समितीचं आता मीच सांगितलेलं ते संजय दादा किल्लारे संजीव दादा खिलारे काय बालाजी नरोडेचं काम चांगलं आहे बालाजी नरोटे काम चांगलं आहे पण आपण सरपंच सांगेल त्याला मतदान करणार आहे बर सरपंच सांगत तुमचं काय मत आहे सॉरी हो बर बर नाव काय भैया काय म्हणते बाजार चांगला आहे बाजार कुठं आहे खायचंय गिराई वगैरे काय काही आठवड्यात आज असतोय आता किती कधी असतोय बाजार आठवड्यात नसते समोर आठवड्यात शनिवार बर किती आसपासचे किती लोक आहेत इथे गावातले भरपूर आहे तिथे. भरपूर येते तुमचं काय इकडे कशा स्टॉल आपला वडापाव भजी हे ते. काय लोक जिल्हा परिषद येतील तुमच्याकडे काय तर चर्चा करत असतील काय म्हणतील लोक काय एवढं माहित नाही राव तरी आम्ही इथलं ना हो हा आम्ही इथलं ना कुठला आहे मग पेनूर नाही का अर्र, पेनूर तर लय हॉटस्पॉट आहे मग पेनूर मध्ये कोण आहे मग तसं काय सांगू शकत ना तरी पेनूर म्हणल्यावर तुम्ही हा नाही का पेनूरचे लोक बोलत नाही ती काय तसं सांगू शकत ना आपण काय बर काय एकंदरीत काम कुणाच चांगलं आहे तिथं आता कामलाय सगळ्या म्हणजे तुमचा व्यवसाय असल्यामुळे चालते असं नाही बस इकडं नाव काय आपलं साहेब कुलकर्णी काय करताय शेती काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती इकडं मालकांचं राजन मालक का लोक तर ती विरोध टीका करतात की हायवेच्या पलीकडे त्यांचं चालतंय सगळं ही पण आता हायवेच्या अलीकडलं गाव आहे की हायवेच्या अलीकडे मालकाशिवाय कोण आलंच नाहीये तिकडे कोण बघायला पण नव्हतं रस्त्याची अवस्था उमेश पाटील आहेत विजयराय डोंगरे आहेत राजू सरे आहेत कसलाहीच बघितलं नाही अजून आम्ही मालकांशिवाय इकडे कोणच नाही इकडे जी काय रस्ते आता जायला येत नव्हतं आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना भाऊसाहेबांना फोन केले की नाही इथला रस्ता एक लगेच 2 तासात तर रस्ता करून दिला आमच्या गावातला शाळेला जाणारा पोरांना शाळेला जायला येत नव्हतं कधीची घट नाहीये आता मध्ये केलाय मग आमदार तर काय केलं नाही तुम्ही मग कुठले आमदार राजू खरे नाही आम्ही इकडे मालकाची माणसं आहे आम्ही पूर्ण काम इकडे होती आमची त्यामुळे आम्ही इकडे जाऊ काम करणारे मागे आम्ही जातोय आमचं कामच थांबत नाही आम्ही भाऊसाहेब मालक गेलं म्हणून तर आमची काम आहेत 10 मिनिटात आमची कामं मार्गी येते कोण उभं राहिला जिल्हा परिषदला आता आपले बालाजी नरोटे पंचायत समितीला संजू भाऊ खिलारे बर काय वाटतंय आता समोरचे विरोधक कोण आहेत ते निळे पहिलवान म्हणून आहेत अजून दुसरे आम्हाला एवढं माहित नाही पण पंचायत समितीचं ना संजू भाऊ आहे तेवढं आम्हाला माहित आहे बटाटे 2 मिनिट थांबा जरा हा संजू भाऊ आहेत आम्हाला एवढं माहित आहे हा आणि इकडे आमचं ते नरोटे बालाजी बरं आहे का ना बालाजी नरोटेचं काम होय चांगला माणूस आहे चांगले दोन्ही माणसं चांगली आहेत चांगली माणसं दिली दोन्ही पण तुमचं काय मत आहे मला मतदानाचा हक्क आल्यापासून प्रत्येक पंचवार्षिक असो का असो कमळच पहिल्यापासून तिकडे बरं काय म्हणताय कमळालाच मतदान केलं कमळाला मतदान तिकडे सोड इकडे जरा स्थानिक राजकारणाचे हा पण मी पहिल्यापासून कमळाला मतदान कमळाला भाजपलाच मालक नव्हते तेव्हा भाजपमध्ये नाही तो पण भाजपलाच करत होतो तेव्हा पण भाजपलाच मग मालक आले म्हणून असं नाही नाही पहिल्यापासूनच भाजपचं बर काय वाटतं तुलना केली तर कोण सरस ठरेल जिल्हा परिषद मध्ये महायुती कशी ऐकल
काय हे म्हणतात म्हणून म्हणलं नाही 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 नाही. हा याला पण माहिती आहे. हा आमच्या गावात दोघं चौघचे आम्ही आहे ते उघड असतं आमचं की आम्ही बीजेपीचा प्रचार किंवा प्रचार नाही करत बर बर पण मतदान ही बीजेपीलाच राहणार. मतदान बीजेपी तुमचं काय मत आहे आमचं काय मत आहे आपल्या पार्ट्यांना झालं त्यांनी म्हणतात त्यांनी एखादा दुसरं कोण विरोधक आहे ते नाही ते गावात मालकाचं आहे हे. हा गावच मालकाचं आहे हे. बर हा. कोण येते ते का नाही ते मग आली तरी उपयोग नाही का हा, इकडे चालतच नाही तर मालकांचं हे वाईट कशामुळं म्हणजे काय ते काय दादागिरी काय किंवा म्हणते की हुकुमशाही आहे दादागिरी दादागिरी इकडे येऊन दाखवा आमच्या हे उऱ्यात फक्त आम्ही कामानिमित्त जातो आमच्याकडे त्यांनी काम तिथनंच आम्ही करून येतो इकडे येत पण नाही ते बर. तिथनं सांगेल ते काम होतंय भाऊसाहेबांना कशी गेले 10 मिनिटात काम मार्गे रमेश पाटील म्हणतील की टीका करतील की हुकुमशाही आहे दादागिरी आहे हा? तो संपूर्ण गाव लोकनेते परिवाराबरोबर आहे बर सुरुवातीपासून हा. आणि यावेळेस जिल्हा परिषदला बालाजी नरोटे आणि पंचायत समितीला संजय खिलारे हा त्यांना गावातून 100% मताधिक्य मिळेल. मतदान किती आहे गावात मतदान 1350 मतदान आहे. 1350 पैकी गावात निम होतंय का होतं की निम्म्याच्या वर निम तिकडे निम इकडे निम्म्याच्या वरती भाजपाला मतदान मिळेल. तुमचं काय मत आहे तुमचं मत काय आपले जे उमेदवार उभा केलेत बालाजी नरोटे दुसरं कोणाचं नाव घ्या इकडे पैलवान बिलवान आहे ती की अजून हे तर फक्त आमचे राजन मालकाच्या विकासाखाली हे गाव आहे हा आणि दुसरी गोष्ट कसं आमच्या गावचे सरपंच हा. त्यांच्या अंडर खाली गावची कामे बऱ्यापैकी झालेली बरं. आहे त्यामुळे आमचा जे कल जे आहे ते गावचा 100% जे असेल ती भाऊसाहेब रावसाहेब आणि राजन मालक यांच्याकडेच असणार आहे आमचाच नाही अख्ख्या गावाचा संपूर्ण कल बर बर आणि आमचं सरपंच विकास त्या पद्धतीने झालाय का गावचा झालाय की हा. बरं म्हणजे चांगला झाला या वर्षी आमच्याकडं एकच प्रश्न आहे रस्त्याची कामं पाण्याचा हा हा बाकी कुठला काही प्रश्न नाही पाण्याचं लागेल मार्गीमध्ये मालकाने केले उद्घाटन केले आता स्टेजच्या ह्याच्यात ना की आमचं होईल हे. ते मध्ये तात्याने आणलं ते आपल्याला केलं अहो मालकाने शब्द दिला माहिती येतंय आम्हाला माहित आहे तर. हा आम्ही म्हणून तर हालत नाही मागणं आम्हाला पूर्ण माहित आहे मालका शब्द माहिती शब्दच असतो तिथं बालाजी नरोट्याला पाहिलंय का तुम्ही हो पाहिलंय की कसं आहे काम त्यांचं? उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा आहे. कामाची प्रतिमा त्याची चांगली आहे. हा हो आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे तो या भागातून जर निवडून आला हा तो पण 100% तो येईलच हा यात काही शंका नाही. बारा तर कोकरापूर जिल्हा परिषद गटाचा जो विकास आहे हा. जो थांबलेला विकास आहे तो त्याला गती मिळेल. खिलारे साहेब काही काही येते जाते तुमच्या गावासारखंच येतात की परवा आले होते हा आजोबा या तुमचं राहिलं मला तुमचं घ्यायचं मत मला काय मत आहे तुमचं हे बघा हा ह्या भागामध्ये म्हणजे आतापर्यंत जवळजवळ लोकसभेला आणि विधानसभेला तर तालुका पंचायतला जवळजवळ 25 वेळी मतदान केलेलं आहे भाजपला भाजपचा आत्ता राजन पाटलाने एखादा दगड उभा केला हा तर तिथे निवडून येणार का पण राजन पाटील एवढे पाठीमग का लोक आहेत मग आमदार का नाही घेऊ हा? आमदार कसं काल नाही कोण आमदार निवडून कसं काल नाही मग त्यांचं पण कसं निवडून तर कसं आहे हे बघा प्रत्येकाचं मत वेगळं राहतंय बरं. काय ना काहीतरी कुणाला तरी ऊर्जित काळ होण्यासाठी काय हे पण ते टिकणारं न होते बर बर आता हे जे आहे आता मालकाने का इकडे प्रवेश केला हा तर मालकाने तिथनं नसतं मी उद्या येणार आहे तुमचं तुम्ही बघा हा तर इकडे बघते सगळी बर बर असं आहे. मग यंदा काय मग जिल्हा परिषदला काय- आबा इकडे कॅमेरा तिकडे हा हीच येणार कोण पाटलाचा माणूस येणार या इकडे अजून काय घेऊया अजून काय लोकांचं मत या इकडे मावशीचं मत आपण जाणून घेऊया मावशी घेतला का बाजार इकडे 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 या तुमच्याशी बोलते या मला बोलायचं तुमचं नाव सांगा मला राधा मोरे नाव कुठलं हिवरा हिवरेस किती वर्षापासून आहे हिवऱ्यात मी 9 वर्ष झालं 9 वर्ष झालं कसं वाटतंय गाव कसं आहे सदन आहे का हो आहे हो जिल्हा परिषद निवडणूक लागले माहित आहे हो काय वाटतं कोण आहे उमेदवार तरी कोण आहेत तेवढं काहीच माहिती नाही मला म्हणून म्हणत मला प्लीज मला काही विचार बरं बरं ते जाऊ द्या मतदान कुठल्या पक्षाला असणार आहे भाजपला असणार आहे का राष्ट्रवादीला असणार आहे का शिवसेनेला ते काही मी सांगू शकते पण सहजासहजी तर भाजपा जाईल का कशामुळे बरेच काही चांगलं झालेलं आहे ना त्यामुळे
लाडकी बहिणी पैसे येत नाहीत का तुम्हाला? येतात ना लाडकी बहिणीचं काय ते पैशाच्या आशासाठी नाही पण बऱ्याच सवलती झालेल्या आहेत ना. बर. त्यामुळे सुविधा वगैरे आहेत. हो त्याच्यामुळे काय मग? बस एवढंच बोलतो मी. तुमचं काय मत आहे? बीड जिल्ह्यातलं आहेत का तुम्ही? बर बर बर. तुमचं काय मत आहे? कसं जिल्हा परिषद लागलेच असं काय तिकडे पडून त्याचं काय सांगता येते काय? कुणाचं? भाजपचे काय येईल त्यांचं वर्ष आहे ना वर बर म्हणजे राज्यात भाजप आहे केंद्रात भाजप आहे. त्यांचं येणार आहे तरी का? कशामुळं? त्याचं काय आता इथं पण तालुक्याच्या मतदानावर आहे ना. बर. लक्षात आलं का तुमच्या लोक त्यांच्या मागे पळायला दिले आता लोक पाळणार जायचे. उमेदवार माहित आहे कोण कोण आहेत? कोण आता एवढं आपल्याला काय माहित आहे आमच्यातलं तेवढं समाधान शेळके तेवढं माहित आहे बरं. समाधान शेळके तिकडे ह्याच्यात नाहीत, आष्टी गटात नाहीत. होय की मग हा तिथला उमेदवार तुम्हाला माहित नाही कोण कोण आहेत ते? नाही बाबा इथलं आपल्याला माहित आम्ही राहणार होतो असं ते माहित. ठीक आहे या इकडं. नमस्ते नमस्ते. हा? तुम्ही पिनूरच आहे काय? पिनूर जाय म्हणल्यावर मग तुमच्या संग बोलायला लागेल. मुलाखत झाली भारी वाटलं मला. वाटला बोलताल तुम्ही बर बर बर. कुठं बोललेलं आहे? तुम्ही ह्या मोबाईल मध्ये बघितलं या बर मला भारी वाटलं यावं म्हणलं तुमच्याकडे. बर. मग काय परिस्थिती आहे? पिनोर मध्ये काय हा आमचं रामदास चौरे चरण चौरे लय हवा आहे नाही, रामदासांना का? चांगलं काम केलेलं ना त्यांनी. चरण बी केले म्हणते की दोन दोन केलंय पण आमच्या आपल्या 10-12 कोटी काम आणले म्हणते. नाही गोरगरिबासाठी रामदासांना चांगलं केलं. बर हो चांगलं केलं सगळीकडे काम चांगलं आहे त्यांचं. हा हो गोरगरिबासाठी बर बर बर. परत चरण यायचं तुमच्याकडे बरंच. रामदासचं नाव घेतलं म्हणून. बर बर. हे काय अजून काय नागरिक आहेत आपल्याकडे? गावचा बाजार आहे इथं आज. मावशी थांबा जरा. तुम्ही याच गावचे का? कितली जात का तुम्ही? बर. काय गावाचं कसं आहे राजकारण? तरी तुम्हाला माहित नसलं तर काय वाटतं एकंदरीत? राजकारणाच नाही बोलत. बरं जाऊ द्या. पक्ष कुठलं चांगलं आहे? भाजप चांगलं आहे का राष्ट्रवादी चांगलं आहे का काँग्रेस चांगलं आहे का कुठलं चांगलं आहे? शिवसेना? पक्ष काय नाही जाऊ नका. बरं ठीक आहे ठीक आहे. तुम्ही सुनवा लागले ते तिकडे. भैया भैया बाजार घेता काय गेलं? कोबी गाजर घेतलंय नाही आठवड्याचा बाजार असल्यामुळे काय एकदम तर आठवड्या दिवसात घ्यावा लागतो. एकदमच घ्यावं लागतं ना. बाजारच झाला तर काय जिल्हा परिषदचं काय म्हणते वातावरण? नाही आमचं आंगरकर सगळे बाकीचे कोण आहे ते का नाही तिकडे दुसरे विरोधक? विरोधक आहे ते पण काय आम्हाला हर गोष्टीला अंगरला जावं लागतं ना. बर. सगळी कामं आमची अंगर पद्धत होते ना. जिल्हा परिषद उमेदवार कोण आहे इकडे पंचायत समिती जिल्हा परिषद? आपलं नरोटे साहेब आहेत तर ते हे आहेत खरे कोणीचे खिलारे. खिलारी आहेत बर. चांगले वर्गणीत आहेत दोस्त. कसं आहे वातावरण? मावशी एक मिनिट. हा कसं आहे वातावरण त्यांचं? वातावरण चांगलं आहे एकदम. आमच्या हर कुणासाठी चांगलं आहे? आमच्यासाठी चांगलं आहे ते वातावरण. भाजप पक्ष. भाजप कमळच बाकीचे ते घड्याळ बी आहे ती शिवसेना आहे. ते आहेत काय आम्ही त्याच्यावर जात बी नाही ते काय आपल्या ओळखीचे बी नाहीत ना. आम्ही हर गोष्टीला काय शॉर्टकट कामाला आम्ही निळे पैलवान तुम्ही पाहिलाय का बालाजी नरोटे इकडे गावात आलते का? बालाजी नरोटेचा यायचं नाही पण आमचं वर्गणीत बी आहे. दुसरी गोष्ट चांगलं संवाद आहे संबंध चांगले आहेत. कार्य कसं आहे बालाजी नरोटे? चांगलं आहे एक नंबर काय निळेचं पण चांगलंच आहे हो. काय त्याचं जरी त्यांचं तिकडे चालू असलं तर आपल्याला काय त्याचा संपर्कच नाही ना. हा, असं आहे. बर बर बर. आपण नाव काय आपलं? काय करता नाव? ह्याच गावचं आहे का? नाही बाहेर गावचा आहे राव. मी इथला नाही. इथला असल्यावर सांगितलं असते. तिथलं नाही का? नाही साखर नाव काय आपलं? काय विचारायचं मला सांगा. ही जी काय चालू आहे आता हे कशाचा खेळ चालू आहे सगळा? मी कर्मचारी आहे, मला नाही ते. कुठले कर्मचारी आहेत? ग्रामपंचायत ग्रामपंचायत कर्मचारी आहे का? ठीक आहे. ओके. आबा गाव कुठलं? कुठलं? पुरणवाडी. म्हणजे इथलं नाही तुम्ही? बर बर बर. कुठलं?
वया कुठल्या गावचा आहे? कुठल्या गावचा आहे? पिनूर आहे. पिनूरची लेग नाही तिकडे. कुणाची हवा आहे पिनूर मध्ये? रावणातला. तुमचा व्यवसाय आहे. नाव काय मावशी? स्वाती स्वाती राजकुमार दिखते गाव तेवढे किती वर्षापासून आहे गावात? गावात आता चांगलं लहानपणापासूनच येत आहे. लग्न बी इथं झालं ह्याच गावचं आहे प्रॉपर्टी. कसं आहे गावचं राजकारण कसं आहे? चांगलं आहे. काय सुविधा आहेत का गावात? सुविधा चांगली येते की सुविधा कुणी केलेले आहे त्या? मालकान दुसरं कोणाचं नाव घ्या की कोण आहेत की आता उमेश पाटील आहेत, आमदार आमच्या इकडे तीच मालक आहे तेव्हा बर कोण अजून आमच्याकडे नवीन आलेच ना. आले ना राजू खरे वगैरे आले नाही आमदार? आणि ते पण आमच्याकडे तुम्ही निवडून दिलेच की आमदारांना? देतो आता मग ते आम्हाला तिकडे आमदार निवडून आलेत की आता राजू खरे मालकांचे. मालकाचीच ओढ धरावं लागते आम्हाला. बर आमचा रस्ता हे करते ते ना मळ्यात आमच्या. जिल्हा परिषदला काय होईल? आता कसं ना असेल तसं देते निवडून. आता काय करते कुणाला? आमदारला दोन आमदार आता जिथे दोन दोन आमदार आहेत. राजन मालकाला. राजन मालिक. बर दुसरे का नको? तर आमच्या भागाकडले आहेत ना. बर तर आमची ओढ त्यांच्याकडेच आहे सगळी. बर बर आजी इकडे आजी कॅमेरा चालू आहे. कोण उभं राहिला जिल्हा परिषदला आता? बालाजी नरोटेन ते काय ते पंचायत समितीला खिलारे. कोण? कोणचे खिलारे? संजीव खिलारे. संजू खिलारे. कोण? संजू खिलारे. संजीव खिलारे. बर ठीक आहे ठीक आहे. एकंदरीत तसं पाहता आपण या गावामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला आहे. लोकांचं कौल जाणून घेत असताना भाजप या पक्षाकडे वोट असल्याचं देखील दिसत आहे. आणि पाहूया मात्र मतदानामध्ये काय घडतं ते देखील पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, हिवरे, मोहोळ.